आणि तिथे मात्र सामना जिंकला दानसर या संघाने. आता मात्र आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय 40+ या दोन टीम मध्ये आहे. दानसर 40+ विपक्ष तळोजे मजकूर या दोन टीम दरम्यान सामन्याला करायची सुरुवात. सतीश राजे गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन पाहुण्यांचं शुभाग बनवतं. याच दरम्यान फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मॅच ऑन लेट्स प्ले. दोन्ही टीमला शुभेच्छा. गोलंदाजी ट्रॅकवरती आहे गोलंदाज सतीश राजाने फलंदाजी मार्कवर आपण पाहतो समीर आणि किरण म्हात्रे हे दोन फलंदाज फलंदाजीसाठी दाखल झाले. 4 षटकाचा सामना राहील. फेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल चांगला आहे. लाईट लेन चांगली शरीरापासून दूर बॉल ठेवला होता. त्या कारणाने मात्र इथून कट लेट कट वेटर ऑटचा फटका सजवायचा होता फलंदाजाला, परंतु चेंडू आणि चेंडू फळीमध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव बॉलची इथून सांगत आपण पाहतो किरण ऑन स्ट्राईक तर पाहायला मिळत आहेत. कशा प्रकारे 4 षटकामध्ये कितपत धाब्यांचा डोंगर उभा राहील धानसर टीम हे पाहावं लागणार आहे. हो, यावेळी देखील ऑप्सिकला शपलोन ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर रिझन खाली आहे, त्या कारणे त्या खाली क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल करायचं होतं, मारायचं होतं, परंतु बॅट अँड बॉलमध्ये अजून एकदा कनेक्शन झालं नाही. त्या कारणाने मात्र लगातार 2 बॉल डॉट खेळला जातोय फलंदाज किरण म्हात्रे या फलंदाजाला. हॅलो, नारायण मामा पाटील जे बुरदुल गावचे आहेत यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची धनराशी. मामा तुमचं मनपूर्वक सरच स्वागत. बेड विकेटला क्लिअर करणारा पहिला दणका किरण म्हात्रेचा. षटकार. ठोकला किरणने. मागील 2 बॉल अगदी निर्धाव फेकले होते. लाजवाब गोलंदाजी केली. जसा रडारमध्ये किरणच्या बॉल आला आणि त्याने मात्र मिड विकेटच्या दिशेने बॉलला फेकून दिलं 6 धाबींकरता. आणि 6 धाब्याने आपण पाहतोय धावसंख्येचा श्री गणेश झालाय बॅटिंग करत असताना. धानसर 40+ या संघाची धावसंख्या 6 बिनगड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज तयार. सतीश राजेचा पुढचा बॉल. फुल टॉस पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझर्व मध्ये प्रोटेक्शन. या बॉलवरती सिंगल आणि डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. आणि इथून मात्र 2 धाबा. फेकी तितकीच चांगली पाहायला मिळाली नाही. थोडंसं खराब फेकी होते आणि त्या कारणाने मात्र 2 धाबा सुखरूपरित्या कंप्लीट करतायत दोन्ही फलंदाज. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पाहतो. मागील आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित केला होता तलोजे मस्कुर टीमने. दुसऱ्या सामन्यामध्ये दानसर संघ भारी पडला होता आणि इथून मात्र विजेता विजेता हा सामना आपण पाहत आहोत. स्ट्रेट डाउन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर तैनात आहेत. इथे देखील दुसरे धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी. बॉल गॅदर देखील अगदी अचूक गॅदर केला होता आणि त्यानंतर मात्र स्टंपांना बॉल लागलं नाही, लावलं नाही आणि त्या कारणाने मात्र इथून 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. जोखीम पत्करण्याची गरज आहे का हे देखील मोठं प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये. आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या एकंदरीत 10 डबल डिजिट मध्ये धावसंख्या आपण पाहत आहोत दानसर 40+ या टीम कडून. ओ, यावेळी ओव्हर पिच बॉल लेंथ मध्ये बॉल थोडासा पुढे. लवकर बॅटचा फ्रेस क्लोज केल्या कारणाने बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाची अखेरीस धावसंख्या आपण पाहिली. बिनबाद 10 दानसर 40+ टीम. गोलंदाजी गोलंदाजी ट्रॅक वरती नवीन गोलंदाज. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 10 आपण पाहिली. दुसऱ्या षटकामध्ये बालू रोहित भोईर. रोहित भोईरला आपण पाहतोय. त्याला टोपण नाव बालू खरं तर म्हटलं जातं. बालू भोईरला गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये. आता मात्र पॉवर प्ले खुला आहे. पॉवर प्ले झालाय. आता मात्र 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे इथून 4 षटकाचा सामना आणि 4 षटकामध्ये किती धावसंख्या करेल दानसर टीम हे देखील पाहावं लागेल.
कारण आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं दुसऱ्या मॅचमध्ये दानसर विपक्ष गोट आणि दानसर टीमने 78 धावा केल्या होत्या 5 षटकामध्ये. अगदी मोठं टोटल उभं केलं होतं आजच्या रात्रीमध्ये. सर्वाधिक धावा दानसर टीमने कुठल्या गेल्या होत्या आणि या मॅचमध्ये थोडंसं बांधून ठेवलंय तलोजे मजकूर टीमने. तलोजे मजकूर टीमचं देखील गोलंदाजी चांगली पाहायला मिळते, कारण हे दोन असे संघ आहेत की इथून कोण जिंकेल हे मात्र सांगू शकत नाही. क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं खरं तर चुकीचं ठरू शकतं. सातत्याने चांगली कामगिरी दोन्ही टीमच्या माध्यमातून केली जाते आणि इथून मात्र आता तटीचा सामना, निर्णायक मॅच आणि निर्णायक मॅचमध्ये तलोजे मजकूर आणि दानसर हे आमने सामने आलेले आहेत. बालू, चला बॉल लगेच डिलिव्हर करायचा आहे, उशीर करू नका प्लीज. गोलंदाज तयार. हो, दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल, फसवा बॉल फेकण्याचा प्रयत्न, अगदी स्लोअर वन, लवकर पिक करू शकला नाही फलंदाज. तर नक्कीच रोहित भोईरसाठी खऱ्या अर्थानं धीरज मुंबईकर आणि धीरज मडवी यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी मात्र 2,000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी जमा झालेला आहे. तर रोहित अर्थातच बालू भोईर या ठिकाणी गोलंदाजी करत असताना लवे सर. यस, पहिला बॉल डॉट आलाय. निर्धाव बॉलची इथून सांगत आपण पाहतो. गोलंदाजी करणाऱ्या बालूवरती इथून मात्र कॅश प्राइज लावण्यात आले. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग होईल का चेंडू जाईल सीमा पार हे पाहावं लागेल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट लाईक अन एरो, धनुष्य बाणासारखा सरळ बॉल निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. 4 चौकार. धावसंख्या 14 आपण पाहतोय. पहिला बॉल अगदी फसवा होता, त्यानंतर मात्र फलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. लवकर बॉल पिक केला समीर या फलंदाजाने. त्याला माहिती होतं की हा बॉल देखील स्लोअर वन असेल आणि तिथून मात्र स्टेप आउट करून हा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या 14, विकेट किपर चेंज होताना पाहायला मिळतोय. इथून बालूचा नेक्स्ट बॉल. हो, यावेळी शपलून मारण्याचा प्रयत्न आणि या बॉलवरती सिंगल मिळते. 40+ क्रिकेट म्हटलं की असे काही दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि विकेट किपरने अगदी अडवण्याचा प्रयत्न केला आणि इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते सिंगल. लीगबाईच्या स्वरूपामध्ये धाव खात्यामध्ये जोडले जाईल असं कृत्य मैदानाच्या आतमध्ये नेहमी घडताना पाहायला मिळतं 40+ क्रिकेटमध्ये. कारण ऑप्सिकला शपल होऊन अगदी मागे होऊन हुक करण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने आणि त्या कारणाने मात्र विकेट किपर खाली पडताना आपल्याला पाहायला मिळाले. त्या बॉलवरती सिंगल आले. सिंगल धावेच्या मदतीने आमचे सतेज करून आम्हाला धावसंख्या सांगतील की धावसंख्या 15 या आकड्यावर. हो, बॅकफुटला जाऊन पंच करायचा आहे, लेट कट करण्याचा प्रयत्न असफल पाहायला मिळतोय. किरणने मागील मॅचमध्ये प्रभावित केलं होतं आणि आताच्या मॅचमध्ये आपण पाहतोय तलोजे मजकूर कडून अचूक टप्प्यावर भेदक मारा आणि केला जात असताना आपण पाहतो किरणला मात्र पूर्णपणे जखडून ठेवलंय. मोठे फटके मारण्यासाठी वंचित ठेवलं जातंय किरण सारख्या फलंदाजाला. किरण मात्र मोठे फटके मारण्यासाठी खरं तर जाणला जातो. मोठे फटके सातत्याने मारले जातात त्याच्या माध्यमातून आणि त्याच किरणला आता मात्र संघर्ष आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय. नेक्स्ट मॅच पेठाली विपक्ष उसाटणे. वेलकम उसाटणे विपक्ष स्वर्गीय महादेव काका 11. पेठाली दोन्ही टीमचे कर्णधार यांना मी विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधा. हो, ओव्हर पिच बॉल, किरण मात्र आता सोडणार नाही. चेंडू जातोय सरळ, इट्स फ्लॅट अँड पॅरलल स्ट्रोक, षटकार. दरवाटेच्या बाज 6 धावांसाठी आम्ही वाट पाहतोय कमलाकर शेठ पाटील यांच्या दिशेनं चेंडू कधी ट्रॅव्हल होणार आहे. येस, षटकार आला. षटकारच्या साहाय्याने धावसंख्या पुढे जाईल. पुन्हा एकदा लवकर पिक करण्याचा प्रयत्न होता. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, सिंगल धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न, बॉल गॅदर करता आला नाही गोलंदाजाला आणि त्या कारणाने मात्र इथून 2 धावा निश्चितरित्या पूर्ण केल्या जात आहेत. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आहे, स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि अशा रीतीनं 2 षटकाच्या समाप्तीनंतर बिनकडेंच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करत असताना दानसर संघ जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावर. चला स्पीडअप करा, उशीर करू नका प्लीज. गोलंदाजी करत असताना तलोजे मजकूर या संघाला आपण पाहतो 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 23 या आकड्यावरती.
दानसर संघाची जमेची बाजू की सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. त्या कारणाने मात्र इथून आता पुढील 2 षटकं असतील ते मात्र फार महत्त्वाची राहतील गोलंदाजी करणाऱ्या तलोची मस्कोर टीमकडून. कारण सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि किरण आणि सलामीला आलेला फलंदाज समीरला आपण पाहतो मोठे फटके मारण्यासाठी अगदी ओळखले जातात 2 फलंदाज. आता उर्वरित 12 बॉलमध्ये किती धावांचा टोंगर इथून उभा राहील दानसर 40+ हा संघ हे पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती तिसरं षटक रुपेश पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झाल्याने पहिल्याच बॉलवरती अखूट टप्प्याचा चेंडू डीप फाईन लेग रिझन मध्ये बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. समीरच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. थँक्यू व्हेरी मच. समीर वाबेकरच्या बॅटमधून चौकार आला आणि चौकाराच्या साह्याने धावसंख्या एकंदरीत आपण पाहतो 27 या आकड्यावरती. हो पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू बॅकफूट ला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. बॅकफूट पॉईंट आणि गलीच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत त्या कारणाने मात्र या बॉलवरती सिंगल मिळेल. सिंगल दाबेच्या मदतीनं स्कोर कार्ड 28 या आकड्यावरती. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. चांगली धावसंख्या उभारली जाते. आजच्या रात्रीमधील हायस्ट टोटल दानसरच्या नावावरती आहे. दानसर 40+ टीमच्या नावावरती. कारण 78 धावा त्यांनी पहिला मॅचमध्ये केल्या होत्या. गोट टीमला परास्त केलं आणि इथून मात्र विजेता हा सामना आपण पाहतोय. धारणा 40+ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिला तर दानसर आपण पाहतो. ओ यावेळी लिडिंग एज लागली. शॉर्ट फायनल रिझन मध्ये जरूर खेळाडू होते त्यांना बीट करून बॉल धन 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 करत चाललाय सीमारेषा पलीकडे. 4 चौकार. थँक्यू डीजे मदतीने धावसंख्या 32 या आकड्यावरती. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल स्वर्गीय महादेव काका 11 पेठाली आणि वेलकम उसाटणे दोन्ही टीमचे संघनायक आपण वेलकम उसाटणे संघाचा संघनायक आलाय तर विनंती करेल पेठाली संघाचा संघनायक आपण देखील यावर टॉस करण्यासाठी लगेच संपर्क साधा. इनिंग ब्रेक नंतर टॉस करणं अनिवार्य आहे. हा स्पर्धेचा नियम आहे आणि त्या कारणामुळे तुम्हाला मात्र इथून टॉस करण्यासाठी येणं बंधनकारक राहील. ओ यावेळी आपण पाहतोय चांगला बॉल डिलिव्हर केला तो टप्पा खाल्यानंतर बॉल बाहेर वळवण्याचा प्रयत्न काटा बदलला आणि त्या कारणाने मात्र या बॉलवरती कोणतीही धाव नाही. रुपेश पाटील आपण पाहतोय या षटकामध्ये 2 चौकार जरूर आले परंतु 2 बॉल चांगले डिलिव्हर केलेत. 2 मोठे फटके आणि 1 सिंगल. या बॉलवरती कोणतीही धाव नाही असं विश्लेषण या षटकाचं आपण पाहिलं. म्हणजे सध्या 4 बॉलमध्ये 9 धावा खर्च केल्यात गोलंदाज रुपेश पाटील या गोलंदाजाने. ओ यावेळी क्लीन बॉल यू मिस आय डेफिनेटली हिट. त्रिफलाचीत बाद केलंय. सलामीला आलेला किरण मात्रे बॅक टू द डग आउट. दरम्यान हार्दिक स्वागत सर्व क्रीडा रसिक मान्यवर जे ऑनलाईन प्रेक्षक पाहतायत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं. स्वर्गीय प्रभाकर हसू पाटील स्मृती चषक 2026 मध्ये सरचे स्वागत. दमदार आणि शानदार रजनी क्रिकेटची ही भव्य दिव्य शृंखला आपण एन्जॉय करतोय. आज रजनीची 4थी नाईट आपण पाहतो. उद्या मेगा फायनलची रजनी कोण चॅम्पियन बनणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोलंदाजी ट्रॅक गोलवरती रुपेश पाटील आपण पाहतो चांगली गोलंदाजी अद्याप. ओ यावेळी एज लागले आणि इथून मात्र बॉल थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट असल्या कारणानं या बॉलवरती पहिला बॉल फेस करत असताना येतोय हा गणेश पोर्जेच्या बॅटमधून चौकार.
3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या बॅटिंग करत असताना दानसर टीम थँक्यू. बाद तर याच 36. दरम्यान आदरणीय सन्मान्य याच गावचे भूमिपुत्र आत्माराम शेठ पाटील साहेबांचा व्यासपीठाकडे आगमन, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम शुभ सुस्वागतम. जय हनुमान क्रिकेट क्लब व मित्रमंडळ सिद्धी करोले आयोजित ही डे नाईट फॉर्मेटमध्ये आपण मॅचेस या ठिकाणी आनंद घेत असतो, परंतु उद्या या मॅचचा आणि या डे नाईट स्पर्धेचा अंतिम सोहळा आणि आलेल्या तमाम खेळाडूंचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. उत्तम शेठ भोईर आणि आमचे म्हात्रे ब्रदर्स या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. संतोष शेठ म्हात्रे मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. येस, थँक्यू व्हेरी मच साईराजे. 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 36 या आकड्यावरती एकंदरीत 12.00 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये गाठले. बॅटिंग करत असताना दानसर 40+ या टीमने टॉस जिंकला होता. खरं तर तलोची मजकूर टीमने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि फिल्डिंग करत असताना 3 षटकाच्या अखेरीस 36 धावा आपण पाहतो प्रतिस्पर्धी संघ दानसर 40+ टीमने बनवल्या. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती दीपक पाटील हे स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आलेले आहेत. डेथ ओव्हर कशा प्रकारे राहील येणारे आपण 6 बॉल पाहणार आहोत. छत्तीस धावा स्कोर कार्डवरती लागले 3 षटकाच्या अखेरीस. अंतिम षटक दीपक पाटील यांचं. ओ, पहिलाच बॉल टप्पा खालचा बॉल यस यष्ट्यांच्या वरून चाललाय असं पंच दर्शवत आहेत. त्या कारणाने मात्र हा बॉल निर्धाव आहे. डॉट बॉल जिथून समाप्ती पाहायला मिळते. पहिला बॉल फेस करत असताना आपण पाहिलं डावखुरा फलंदाज समीर याला आपण पाहतो. समीरच्या बॅटमधून आपण विचार केला या इनिंगमध्ये 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. किरण म्हात्रेला या मॅचमध्ये जास्त धावा करता आल्या नाहीत, 12 धावा फक्त केल्या. ओ, यावेळी कॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय क्रिकेटचं मादक सौंदर्य चेंडू एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी हा फटका समीरच्या बॅटमधून निघालेला हा 4 धाब्यांसाठी चौकार. मदतीने धावसंख्या 40 या आकड्यावरती. 40 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. डान्सर 40+ टीम. गोलंदाजी ट्रॅकवरती दीपक पाटीलचा पुढचा बॉल. ओ, यावेळी देखील लॉफ्ट करायचा प्रयत्न, लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल. पंचाचा इशारा येतोय यासाठीचा व्हाईट बॉल आणि इथून रन आहे की नाही हे पाहावं लागेल. ही रन नसेल, कारण दोन्ही एंड कडून धाव घेणं महत्वाचं असतं आणि त्या कारणाने मात्र ही धाव ग्राह्य धरली जाणार नाही, फक्त वाईटची धाव ग्राह्य धरली जाईल. यस, अवंतर धावसंख्येमध्ये बदल होईल. टोटल धावसंख्या 1 ने पुढे जाते. टोटल 41 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. दीपक पाटीलचा पुढचा बॉल. 41 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. डान्सर 40+ टीम. फिल्डिंगची सजावट आपण पाहू शकाल. 30 सर्कलच्या बाहेर वाईडिश, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, मिड विकेट आणि एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक फिल्डर तैनात. यावेळी मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेलची नामी संधी. डाऊन दी बॉल फिल्डर. ग्रेट कॅच. सुपर झेल. 1 मोर विकेट डाऊन. सलामीला आलेला समीर आता तंबूच्या आसऱ्याला. सलामीची जोडी नेस्तनाबूत झाले. समीर आणि किरण बाद झालेत. आता मात्र अमीर 4थ्या क्रमांकावरती दाखल झालाय. 3 बॉलचा खेळ झाला आणि टोटल 41 धावा स्कोर कार्डवरती. दत्ता पाटीलनं अगदी दमदार झेल घेतला. लॉंग ऑफला क्लिअर करायचं होतं समीरला, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. उंची जास्त होती, लांबी प्राप्त झाली नाही आणि त्या कारणाने मात्र आपली विकेट गमावले. नवीन फलंदाज अमीर या फलंदाजाला आपण पाहतो फलंदाजीसाठी दाखल झालाय 4थ्या क्रमांकावरती. फुल टॉस बॉल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट आहे. प्रॉपर टायमिंग जरूर पाहायला मिळालं नाही, परंतु या बॉलवरती 4 धावा अमीरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत.
थँक्यू व्हेरी मच. 4 धाबेच्या मदतीनं धावसंख्या 45 या आकड्यावरती चांगली धावसंख्या उभारली जाते. पहिल्या सत्रामध्ये दानसर 40 प्लस टीमकडून चौकार षटकारांची आतिषबाजी लगवली जाते. अगदी अंतिम षटक डेथ ओव्हरचं षटक आपण पाहतो दीपक पाटील या गोलंदाजाचं. पॉवर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर धावा खर्च केल्या होत्या 10. सतीश राजे या गोलंदाजाने. ओ यावेळी लेंथ ब्लाइंड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. लॉप करायचा होता, कनेक्शन झालं नाही आणि त्या कारणाने बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव खात्यामध्ये जोडली जाते. दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर 13 धावा आल्या होत्या. तिसऱ्या षटकामध्ये रुपेश पाटील या गोलंदाजाने 13 धावा खर्च केल्या आणि हे मात्र चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये इकॉनॉमिकल राहिलं जात आहे. बॅटिंग गोलंदाजी करत असताना तलोजा मस्को टीमकडून. हो यावेळी लॉप केलाय, पिकअप स्ट्रोक, स्कोरिंग शॉट, चेंडू लॉंग ऑफ क्लिअर करत हाय अँड हँडसम अंतिम बॉलवरती ठोकलाय षटकार आणि षटकाराच्या साह्यानं पहिल्या सत्राची होईल समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर एकंदरीत 52 धावा स्कोर कार्डवरती उभारल्यात. बॅटिंग करत असताना दानसर 40 प्लस टीमने आणि 53 धाब्यांचं बलमोठ आव्हान ठेवलंय तलोजे मजकूर या संघासमोर. इथून धावसंख्येचा कसा प्रकारे प्रवास राहील, का धावा डिफेंड केल्या जातील का चेस केल्या जातील, आपण हे सेकंड सत्रामध्ये जाणार आहोत. आमचे परम मित्र साईराजे यांच्याकडे वळणार आहोत. थँक्यू. हॅलो, चला पाहुण्यांचा आपण सन्मान करूया. मुख्य व्यासपीठावरती क्रिकेटला धर्मपंथ मानणारे व्यक्तिमत्व चिंतामण शेठ पाटील भुरदुळ यांचा आपण सन्मान आपण या व्यासपीठावरती करूया. केशव शेठ पाटील यांना विनंती करणे आपल्या शुभ हस्ते पाहुण्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. चला आपण पाहुणे वर्ग या ठिकाणी आल्यात. अगदी या स्पर्धेची आपण शोभा वाढवली. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम शुभ सुस्वागतम. पाहुणे वर्ग या ठिकाणी आलेत. याच दरम्यान आमचे प्रकाश भोईर साहेब पेंदर यांचे देखील सन्मान आपण व्यासपीठावरती करणार आहोत. क्रिकेटवरती त्यांचा भरपूर प्रेम असतो मित्रांनो. जिथे जिथे क्रिकेट टूचा खेळ दिसू लागलं, क्रिकेट टूच्या नावाचा आम्हाला वेळ लागलं. प्रकाश भोईर साहेबांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती आपण या ठिकाणी करणार आहोत. तर प्रकाशदादा साहेबांना विनंती करीन आपण यावं. VIP डाईस वरती आपलं सन्मान आम्ही या ठिकाणी करणार आहोत. स्पर्धेच्या विभाज्य घटक आदरणीय सन्मान्य योगेंद्र दादा पाटील साहेब, आमचे हनुमान दादा देखील आहेत. यांच्या शुभ हस्ते पाहुण्यांचा शुभ सन्मान आम्ही व्यासपीठावरती करतो. या प्रकाश भोईर साहेब आपलं सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारा. त्यानंतर आपण आत्माराम शेठ पाटील सिद्धी करवले याच गावचे भूमिपुत्र आहेत. प्रचंड प्रेम हे आमच्या ग्रामस्थ मित्र मंडळ सिद्धी करवल्यावरती त्यांचा सातत्याने असतो. ते आत्माराम शेठ पाटील साहेबांचा सन्मान आपण व्यासपीठावरती करूया. पाहुणे वर्ग या ठिकाणी आल्यात. वेलात वेल काढून स्पर्धेची आपण शोभा वाढवत आहात. या संपूर्ण पाहुणे वर्ग जनांचं तमाम क्रीडारसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला पुढील टॉस स्वर्गीय रामचंद्र स्वर्गीय महादेव काका 11
चला पाहुण्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो. आत्मारामशे पाटील, त्यानंतर जनार्दन पाटील साहेब वाकलन या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा आपण सन्मान करूया व्यासपीठावरती. लाजवाब स्पर्धा मित्रांनो, आपण या स्पर्धेमध्ये आपण आल्यात, स्पर्धेची शोभा आपण वाढवलीत. तर जनार्दन काका आमचे वाकलनचे आहेत, त्यांचा सन्मान आम्ही व्यासपीठावरती घेतोय. धन्यवाद. आपण या ठिकाणी सर्व पाहुणे वर्ग या ठिकाणी आले, त्यांनी आमच्या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपलं मनपूर्वक आम्ही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय की मनमनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास गातो आम्ही शब्दांची सुमनांजली. स्वागत आहे सर्व पाहुणे वर्ग जणांचं. धन्यवाद लवेश, धन्यवाद सौरभ पाटील सर, धन्यवाद साई पाटील सर. चला सलामीवीर कन्हैया मुंबईकर आणि संदीपजी राजे ही जोडी मैदानामध्ये. फुल्लर लाईनचा चेंडू समोरच्या दिशेने गॅप मध्ये, इथे गॅप भरपूर मोठा, धावसंख्येचा नाही तोटा. तलोजा मजकूर 40+ मिळतोय पहिल्या चेंडूवरती खणखणी चौकार. वरती संदीप राजे पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळवण्याचा प्रयत्न होता. मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव अंकित केली जाईल. धावसंख्येचा पिछा करत 4 षटकामध्ये तलोजा 40+ टीमला 53. सागर पाटील एक जबरदस्त आमचे गुणलेखक मित्र, प्रत्येक इनिंग मध्ये नवीन गुणलेखक, क्या बात आहे. 5 धाबा आहेत पुस्तकावरती. षटक क्रमांक पहिला गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज समीर वावेकर, एक अनुभवी गोलंदाज. मॅचचा आनंद घेत असतात आमचे किशोरजी पोरजी, कैलासदादा पोरजी, धनंजय दादा पोरजी मॅचचा आनंद घेत असतील, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. जबरदस्त वीरेंद्र सेवक आठवण करून देणारा फटका बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, चेंडू सीमा पार 4 रन. बालूराजे अर्थातच संदीप राजे चौकार हॅट्रिक साठी मात्र आमचे मुकुंदजी राजे यांच्याकडनं 2000 आणि कन्हैया मुंबईकर यांच्यासाठी विकेट माफ करा षटकार आणि चौकार हॅट्रिक साठी आमचे धीरज मडवी आणि धीरज मुंबईकर यांच्याकडनं 3000. बक्षिसांची खैरात या ठिकाणी केली जाते. धावपुस्तकावरती एकूण धावसंख्या षटक क्रमांक पहिला 9 धावा. फुल्लर लाईनचा चेंडू होता, यावेळी नशिबाची साथ मिळतंय. अर्थातच तलोजा मजकूर 40+ टीमला चेंडू सीमा पार जातोय, सध्या तरी 4 रन. बॅट्समन करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे का? सध्या तरी चौकार आलाय, बॅटकटचा इशारा आहे, बाईच्या स्वरूपात. ओके. तर गुरुदादा भोईर, आपण या जबरदस्त पंच आम्हाला लाभलेत. चेक केलं जाईल. WTClive.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. साता समुद्र पार, दूध का दूध, पाणी का पाणी. यावेळी डिसिजन इज द पेंडिंग. डिसिजन पेंडिंग मध्ये तलोजा मजकूरचे समर्थक मोठ्या प्रमाणात आले, त्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आम्ही करतोय. डिसिजन सध्या तरी पेंडिंग मध्ये आहे.
चला किरवली आणि नितलस टीम रिपोर्टिंग करा आपण. बॉल उघडा डोळे पाहणे, चेंडू असेल फ्रीट तर षटकार चौकार हॅट्रिक कोणीही मारू दे तर सिद्धेश्वर क्रिकेट क्लब तलोजा मुजगूर यांच्याकडनं 5,000 रुपयाचा या ठिकाणी पारितोषिक जमा झालाय. धन्यवाद विलास पाटील, आपण देखील मॅच आनंद घेत आहेत. स्वागत आहे कैवारी पाटील आपले देखील. सर्व ग्रामस्थ मित्रमंडळ आमचे तलोजा मुजगूर आणि तितक्याच मोठ्या प्रमाणात धानसर गावचे ग्रामस्थ मित्रमंडळ देखील या ठिकाणी आलेत. सर्वांना विनंती करीन, ज्येष्ठ नागरिक असतील या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पंजाब मिलाला एकूण धावसंख्या धाव पुस्तकावरती सागर आम्हाला सांगतात एकूण धावा 14 आहेत. तर आम्हाला दानशूर जाती या ठिकाणी लाभलेत. चिंतामण शेठ पाटील बुरदुल यांच्याकडनं 7,000, प्रकाश शेठ भोईर पेंदर यांच्याकडनं 2,000 आणि आत्माराम शेठ पाटील यांच्याकडनं 1,500. दानशूर जात्यांचा आभार. फ्रीटचा चेंडू होता, डॉट बॉलची सांगता. चांगली गोलंदाजी इथे करावी लागणार आहे. चला किरवली आणि नितलस टीम रिपोर्टिंग करा आपण. संदीप राजे स्ट्राइक एंडला स्कोप केल्याचा प्रयत्न होता. विकेटच्या पाठी चांगलं क्षेत्ररक्षण हो, परंतु इथे मात्र पाहिला तर एक धाव लेगबायची सुरुवात इथे पूर्ण केली जाईल. धाव पुस्तकावरती धावसंख्या आपण या ठिकाणी पाहिल्या तर 15 धावा आहेत. सुरुवात चांगली आहे मी म्हणे तलोजा मुजगूर टीमची. 15 धावा अगदी धावसंख्येचा पिछा करत असताना आपण या ठिकाणी पाहतोय 53 धावेचा पिछा करत असताना पनवेल महानगरपालिकेचे दमदार नगरसेवक आदरणीय सन्मान्य संतोष दादा पाटील साहेब देखील मॅचचा आनंद घेत आहेत. स्वागत आहे त्यांचं देखील. समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत. गणेशने चुकी केली आहे, चुकीला माफी नाहीये. मोठा फलंदाज होता कन्हैया मुंबईकर, त्यांच्या बॅट्स मधून एक षटकार आपण पाहिला, परंतु त्याला इथे आयुष्यमान भवाचा आशीर्वाद गणेश पोरजी यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. षटक क्रमांक पहिला इथे संपलाय. तलोजा अर्थातच 40+ टीम जाऊन टेपली आहे. धाव पुस्तकावरती एकूण धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा धाव पुस्तकावरती. आदरणीय सन्माननीय आमचे कैलास दादा दवणे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. कैलास दादा आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. संघाची धावसंख्या धाव पुस्तकावरती आपण एकूण पाहिली तर आपण झाल्यात 16. आता 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल अगदी 37 धावा अद्याप देखील बनवायचे आहेत. 18 मध्ये 37. स्ट्राइक एंडला कन्हैया ज्याला जीवनदान मिळालं आहे, परंतु आता तो जीवनदानाचा फायदा कशा पद्धतीने घेणार गोलंदाज फिरकीचा जादूगर किरण मात्रे. क्षेत्ररक्षण विखुरलेला डीप विकेट वाईट इज लॉंग ऑन लॉंग ऑफ शॉर्ट टर्मॅन गलीमध्ये पहिलाच बॉल किरणचा. समोरच्या दिशेनं तडाखा दिलाय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, परंतु नो बॉलचा इशारा पंचांचा. नो बॉल दिलाय, पंचांचा इशारा येतो. या बॉल वरती बनतील एकूण धावा 3. पुन्हा एकदा कन्हैया जीवनदान मिळतंय. संदीप राजा अगदी लय मध्ये आहेत, एन्जॉय करत असताना मॅच मध्ये 3 धावा अंकित केल्या जातील. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर दुसऱ्या गोलंदाजीचा आपण विचार केला. किरण म्हात्रे या ठिकाणी पहिला चेंडू नो बॉल फेकतात. 2+1. चला प्रोफेशनल पंच आहेत डान्सर 40+, जय गणेश्वर डान्सर 40+, एकता 11 तलोजा मजकूर 40+. चला पंचांचे वाद घालू नका विनंती करतोय. रतन मानेकर सर आहेत, त्यानंतर आमचे सचिनजी कडू.
चला केरोली टीम या ठिकाणी सज्ज झाले तर नितलस टीम आपण लगेच टॉस साठी या. फ्री हिट असेल ऑक्टोबर 2007 रोजी नो बॉल वरती फ्री हिट देण्यात आली. आमचे प्रजेश पाटील, आमचे हिमांशु राजे, तेजस पाटील मॅचचा आनंद घेत आहेत. जितू पाटील मॅचचा आनंद घेत आहेत. स्वागत आहे सर्वांचं. चला मॅच ज्या दिशेने चालू आहे त्या दिशेने चालू ठेवा आपण पंच. विनंती करीन. चला आपण डान्सर 40+ टीम क्षेत्ररक्षण त्वरित सजवा. दोन धावा मिळाल्यात, एकूण 3 धावा या चेंडूवरती. क्षेत्ररक्षण सजवा प्लीज, विनंती करतोय. 8:35 झालेत पहा. चला क्षेत्ररक्षण सजवा. फ्री हिट जारी आहे. 2 जीवनदान मिळाल्यात कन्हैया मुंबईकरला. 6 हॅट्रिक साठी धीरज मुंबईकर, धीरजी बडवी यांच्याकडनं 3000. संदीप राजे यांच्यासाठी मात्र 2000. मुकुंद राजे आणि सिद्धेश्वर क्रिकेट क्लब तलोजा मजकूर कोणताही फलंदाज असो 5000. गोलंदाज ज्ञान हाफ ट्रॅकर होता. ताकदीचा प्रचंड वापर, तितकीच लांबी तितकाच अंतर, चेंडू सीमारेषा बाहेर, छूम अंतर, कडक षटकार. जय श्रीराम. जय श्रीराम. कॉमेंटेटर आमच्या डीजे मास्टर झालेत आता. येस, स्वतः फलंदाज बाद झालेत बाबा. प्रामाणिकपणा कसा असावा याचा उत्तम उदाहरण एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या जाऊ द्या मित्रांनो. पंच देखील कन्फ्युज होते. फलंदाज बाद कन्हैया. मास्टर आदरणीय सन्मान्य स्वर्गीय नारायण शेठ ट्रॉफीचे दमदार आयोजक आमचे विलास शेठ गरज साहेब या ठिकाणी आले आहेत. त्यांना विनंती करीन, सृष्टी 11चे टीमचे ते पॅकर देखील आहेत, त्यांना विनंती करीन विलास शेठ गरज साहेब व्यासपीठावरती या, मंचकावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज येत आहेत रोहित भोईर, त्यांच्यासाठी देखील धीरजजी मडवी आणि धीरज मुंबईकर यांच्याकडनं 6 हॅट्रिक साठी 3000. या नितलस टीम आपण या ठिकाणी आलेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला दोन्ही टीम चला आपण टॉस करू व्यासपीठावरती. हो हो, येता क्षणी प्रहार, कडक, अद्भुत, अद्भुतम, अद्भुतास कडक षटकार. गावदेवी क्रिकेट संघ तलोजा मजकूर भोईरपाडा याच्या टीमच्या माध्यमातून संपूर्ण टीम साठी शुभेच्छा. थँक्यू. हो, इथे टॅपिंग क्रिकेट, डॉट बॉल, एक तेरी तर दुसरी मेरी. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र किरण म्हात्रेवती. जरी प्रहारी फलंदाजी पाहिली, संघाची धावसंख्या पाहिली, एकूण 31 धावा आहेत. हो, प्रहार करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतोय षटकार नंतर. ग्रेट कमबॅक, सुरेख कमबॅक, जबरदस्त गोलंदाजी, कमबॅकमय गोलंदाजी या ठिकाणी राहिली आहे. किरण म्हात्रेची लाजबाब गोलंदाजी. जरी षटकार आल्यानंतर 2 चेंडू मी देखील नक्कीच या ठिकाणी जबरदस्तपणे पार पाडू शकतो, कमबॅक करू शकतो. याला म्हणतात ईट का जवाब पत्थर से, सेंट का जवाब पत्थर से और चटणी का जवाब रायते से देण्याचा प्रयत्न किरण म्हात्रे या ठिकाणी करत असताना जबरदस्त गोलंदाजी जय गणेश्वर डान्स टीमच्या माध्यमातून. 31 प्रहार केलाय समोरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक आहे, सोडलाय जेल. कैचेस विन द मैचेस, पकड़ो कैच और जीतो मैच. भाई छोड़ोगे कैच तो कैसे जीतोगे आप मैच. झेल ज्या पद्धतीने सुटतात त्या पद्धतीने फलंदाज आक्रमक होतात. आज सध्या तरी आपण पाहिला तर आपण या ठिकाणी संतुलन बिघडलंय.
40 प्लस जय गणेश्वर डान्सर टीमचं उर्वरित समीकरण आता हातामध्ये चेंडू असतील ते मात्र 12 आणि जिंकण्यासाठी गरज असेल 21. 12-21 मागच्या मॅच मध्ये देखील हेच होतं. 12 मध्ये 21 काय घडणार काय बिघडणार. पुन्हा एकदा 12 मध्ये 21 धावा कशा पद्धतीने काढल्या जातील की गोलंदाज प्रभावितपणे गोलंदाजी करतील. थँक्यू. सौरभ या सौरभ आपण जरा या इथे या कारण टॉस करायचा आहे आपल्याला. पहा कैलास दादा दवणे आपण टॉस करणार आहोत त्यांच्या दादांच्या शुभ हस्ते. चला आता 6 हॅट्रिक साठी आई गावदेवी संघ भोईरपाडा या टीमच्या माध्यमातून आता प्राइजेस वाढल्या 10,000 आहेत 6 हॅट्रिक साठी. बालू भोईर अर्थात रोहित भोईर साठी समीकरण 12-21. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावींची गरज आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन फिरकीचा जादूगार फिंगर रोल एक जबरदस्त गोलंदाज. कित्येक मॅचेस मध्ये त्याने आपला वर्चस्व प्रस्थापित करणारा गोलंदाज प्रवीण घरत आलाय परत. 12 चेंडू 21 धावींची गरज आहे. जबरदस्त हाय व्होल्टेज क्रिकेटचा रणसंग्राम गजर क्रिकेटचा 16 अंदाजा लाजवाब मॅच पारदर्शक नेत्रदीपक कसं आयोजन. टॉसचा बॉस ठरलाय नितलस टीम टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण दोन्ही टीमला शुभेच्छा. 12 मध्ये 21 क्षेत्ररक्षण विखुरलेला स्ट्रायकिंग वरती एक ताकदवर पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल फलंदाज रोहित भोईरला आपण या ठिकाणी पाहतोय. मागच्या मॅचचा इक्वेशन 12 चेंडू 21 रंगात मॅच गोलंदाजी मार्क वरती प्रवीण गरतला आपण या ठिकाणी पाहतोय. जबरदस्त मॅच लाजवाब मॅच. पहिलाच बॉल प्रवीण प्रहार केलाय बघतच कर रागानं षटकार मारला रोहित भोईर या वाघानं कडक लाजवाब. जय शिवराय भगवा वातावरण मैदानाच्या चौफेर घुमलं गेलं वातावरण. 11 मध्ये आता 15 पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर डिलिव्हरी केलाय. पंजाबच्या दिशेने बोलतात शाहरुख खानच्या हातामध्ये मनोवैज्ञानिक दबाव आलाय. रोहित इथे मात्र थांबण्याचं मात्र नाव घेत नाहीये. त्याच्या बॅट्स मधून आपण षटकार पाहिले. नक्कीच 2 षटकारांची भाषा त्याच्या बॅट मधून आपण बोलण्यात आली आणि खऱ्यातून बक्षिसांचा खैरात धीरज आणि अर्थातच आमचे धीरज मडवी यांच्याकडे करण्यात येते. प्रहार जबरदस्त उतुंग लाजवाब कडक लांबच लांब A1 क्वालिटीचा बिगर कडक षटकार. योगेंद्र दादा पाटील मनसे तलोजा शहरात प्रमुख या त्यांच्या माध्यमातून रोहित साठी या ठिकाणी 1,000 रुपये पारितोषिक. तिसरं येणार का नाहीये. 10,000 होते. आई गावदेवी क्रिकेट संघ भोईरपाडा यांच्या माध्यमातून तलोजा मजकूरचे ग्रामस्थ मित्र मंडळ रोहित भोईरची फलंदाजी आवडली का. आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. जबरदस्त मॅच. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. उत्तम शेठ भोईर नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक संतोष शेठ म्हात्रे पेंदर मॅचचा आनंद घेत आहेत. स्वागत आहे. पुन्हा एकदा प्रहार करायचा होता. येऊन ठेपते. एकूण धावसंख्या धाव पुस्तकावरती पाहिल्या
तर 47 6 धाब्याची गरज आहे. चला खेळाडू कक्षामध्ये आवाज कमी करा. बलिराम प्रीतम मुंबईकर चला मैदानाच्या बाहेर चला. आपण मॅचचा आनंद घेत आहेत. तर मॅच झाली तरी आतमध्ये जाऊ नका. मॅच व्हायच्यात कव्हर करायच्यात. तर तलोजा मुतकूरचे सुभाष शेठ पाटील, त्यानंतर आमचे रवींद्र शेठ भोईर कोलवाडी आणि संदीप पाटील रायगड समालोचक असोसिएशन समितीचे अध्यक्ष. मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात आणि आमच्या आयोजनासाठी देखील शुभेच्छा येतात. धन्यवाद सुभाषदादा पाटील, रवींद्रनाथ भोईर सर आणि धन्यवाद संदीप पाटील सर. मॅचचा आनंद घेत आहेत. स्वागत आहे सर्वांचा. गोल्डन मॅन दीपक प्रहार केला जातोय. डॉट बॉल हीच ओळख आहे जय गणेश्वर दानसर टीमची. जबरदस्त गोलंदाजी कमबॅक षटक इथे हाताळलाय. समीकरण येऊन ठेपते जिंकण्यासाठी 40+ तलोजा मजकूर टीमसाठी 6 चेंडू 6 धाब्यांची गरज. 6 चेंडू 6 धाब्यांची गरज. दोन्ही संघ तुल्यबद्ध आहेत, ताकदवर आहेत, पॉवरफुल आहेत. परंतु आता जिंकण्यासाठी समीकरण येऊन ठेपले. तलोदा मजकूर 40+ टीमला 6 चेंडू 6 धाब्यांची गरज आहे. जो मोठा वादळ होता तो शांत झाला. रोहित भोईरच्या बॅट्समधून दमदार शानदार आपण 3 षटकार पाहिले. त्यांनी टीमसाठी एकूण 21 धावांचा योगदान, टीमसाठी एक भरीव कामगिरी आपण पाहिली. आता समीकरण येऊन ठेपते. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धाब्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. अविनाशजी मुंबईकर देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सर्व ग्रामस्थ मित्र मंडळ तलोजा मजकूर ग्रामस्थ मित्र मंडळ दानसर टीमचे ज्येष्ठ आणि खंदे समर्थक या ठिकाणी आले आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुभाष शेठ पाटील तलोजा मजकूर, रवींद्रदादा भोईर कोलवाडी, संदीप पाटील सर मुरवी मॅचचा आनंद घेत आहे. त्या संपूर्ण जणांचं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत व्यक्त करूया. मॅच भरपूर रंगात आहे. 6 चेंडू 6 धाब्यांची गरज आहे. जबरदस्त मॅच आहे. गोलंदाजी मार्क वरती येते. गोलंदाज धानसरवाला एक बॉल से एक आला रे आला. 6 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. एक डॉट बॉल इथे मात्र नक्कीच संघर्ष निर्माण करून देईल. 6 चेंडू 6 धाबा. पुलर लाईनचा चेंडू होता. आडवा बॅटनं एकदा पूर्ण. दुसरी धाव घेईल जाईल का? हो घेतली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तिसरीचा प्रयत्न नाहीये. मॅच जिंकणं गरजेचं आहे तलोजा मजकूर टीमला, परंतु इतकं सोपं नाहीये. गोलंदाज मुरलीला आहे. कित्येक सामने आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून त्याने आपल्या बाजूने खेचलाय. तोच हा गोलंदाज इक्बाल शेख धानसरवाला. इथे कशा पद्धतीने तो गोलंदाजी करील. 5 मध्ये आता गरज आहे ती 4 धाब्यांची गरज आहे. 5-4चा समीकरण. समोर फलंदाज बालूराजे संदीपजी राजे. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय चांगला फलंदाज आहे. सलामीवर फलंदाज आहे. 5 मध्ये बनवायचे 4. जबरदस्त मॅच. ठोक कम ठोक जबरदस्त गोलंदाजी इथे करावी लागेल. इक्बाल फोल्डर लाईनचा चेंडू होता. आडवा बॅटनं एक धाव. दुसरीचा प्रयत्न नाहीये. इथे मात्र ओहो घर फिरले की घराचे वासे देखील फिरत असतात. नशिबाची साथ, कौशल्याचा आधार आणि केलेला अभ्यास कुठेतरी लाभदायक ठरत असताना तलोजा मजकूर टीमला छोट्या चुक्या केल्या दानसर टीमनं. त्या चुकांचा प्रायचित्त इथे मात्र नक्कीच पाहायला मिळतात असताना 2 ते 3 झेल सुटले गेले. त्याच्यानंतर केलेली ही सक्सेसफुल फलंदाजी तलोजा मजकूर टीमची. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय संदीप राजे आणि एकूण धावसंख्या धाव पुस्तकावरती 40+ तलोजा मजकूर टीमच्या 51 धावा. एकदा जोरदार आल्या टीमसाठी. उर्वरित समीकरण फक्त 2 धाब्यांची गरज आहे. चेंडू हातामध्ये असतील ते मात्र 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धाब्यांची गरज आहे. संदीप राजे अर्थातच बालू राजे इथे स्ट्राईक एंडवरती. हो डॉट बॉल घडते काय? डेड बॉलची घोषणा. हा चेंडू डॉट आला होता, परंतु काय घडलंय मैदानावरती कदाचित क्षेत्ररक्षक तयार नव्हते वाटतं. मॅच ज्या पद्धतीने अनुषंगाने रंगामध्ये त्या अनुषंगाने मॅच होऊ द्या. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धाब्याची गरज आहे. इक्बाल मध्ये ती क्षमता आहे, ती ताकद आहे, होश आहे, जज्बा आहे, जुनून आहे. इथे विकेट टेकन गोलंदाजी त्याला करायची आहे, परंतु इतका सोपं नाहीये. संदीप राजे सलामीवीरचा फलंदाज झाला, तोच फलंदाज स्ट्राईक एंडला. एक धाव. स्कोर इज लेवल.
52 धाबा आता बनवायचा आहे. 3 चेंडू आणि 1 धाब्याची गरज. 3 चेंडू 1 धाव, एक डॉट बॉल इथे तुम्हाला काढायचा आहे. एक बॉल तो अडला असेल हजारदा, पडला असेल हजारदा, कालोख्याच्या भयान रात्री रडला असेल हजारदा. कंपल्सरी चेसिंग आहे. तर यासाठी तुला मात्र ते संघर्ष करायचा आहे. आजचा संघर्ष उद्याचा सामर्थ्य निर्माण करत असतो. 3 चेंडू 1 धाब्याची गरज आहे. डॉट बॉलची गरज आहे. जय गणेश्वर डान्सर टीमला डॉट बॉल येतील का? हो 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 हो, महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईल ना गोल्डन मॅन दीपक पाटील यांच्यासाठी टाळ्या होऊन द्यात मित्रांनो. काय मॅच आहे, लाजवाब मॅच आहे. राजू पाटील आमच्या मॅचचा आनंद घेत आहेत. स्वागत आहे सर्वांचं. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आनंदाची डोही आनंदाचे तरंग, आनंदी हे आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे. तर तलोचा मजकूर टीम मैदानामध्ये जाऊ शकता. डीजे वाजवा सॉन्ग. थँक्यू, धन्यवाद. तर या उत्तम शेठ भोईर आणि आमचे संतोष दादा म्हात्रे नाईट स्पर्धेचे दमदार आयोजक आहेत. अविनाश दादा मुंबईकर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आपण देऊया. वन्स अगेन तलोजा मजकूरचा तालनहार संकटमोचक नाव आहे रोहित भोईर. पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच. आणि आमच्या योगेंद्र दादा पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तलोजा विभाग प्रमुख यांच्या माध्यमातून रोहित तटवर मॅन ऑफ द मॅच. वन्स अगेन जय गणेश्वर डान्सर टीम 40+ या बलाढ्य संघाला या ठिकाणी तलोजा मजकूर 40+ टीमनं फक्त 5 दिवस तरी प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस मेक अ मॅन परफेक्ट. 5 दिवसाचा फल त्यांना या मैदानावरती मिळत असताना धन्यवाद. हार्डलक आमचे किरणदादा म्हात्रे, इक्बाल शेख, संतोष दादा पूरजी. पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतोय. चला इथे मॅन ऑफ द मॅच आपण देऊया. तिथे जोडले जातील आमचे सौरभ सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. काय मॅच लागली. जर खरोखर तलोजे मजकूर 40+ ही बाठीक आवडली असेल तलोजकर एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूयात. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच जिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये संदेश दादा पाटील आहेत आणि या स्पर्धेचे सरसेनापती सर्व खऱ्या अर्थानं प्रभाग क्रमांक 1 चे अध्यक्ष योगेंद्र दादा पाटील